मॅन फ्रीडम चॅनलवर आपले स्वागत आहे. नमस्कार. समाजवादी व्यवस्था देशाला घातक ठरलेली आहे. समाजवादी व्यवस्थेमध्ये दरवर्षीचा अर्थसंकल्प तुटीचा असतो. मग तूट भरून काढण्यासाठी एक तर कर लाजा किंवा कर्ज. कर आणि कर्जाच्या बोजाखाली जनता त्रस्त झालेली आहे. काम केलं तरी पगार, नाही केलं तरी पगार ही सरकारी व्यवस्था आहे. खुलीकरणात आणि व्यक्ती स्वातंत्र्यात काम केलं तर दाम, काम नाही तर दाम नाही. त्यामुळे देशाचे क्रयशक्ती आणि स्पर्धा वाढते. खुलीकरणात आणि व्यक्ती स्वातंत्र्यात स्पर्धेला महत्त्व आहे. समाजवादी व्यवस्थेमध्ये स्पर्धा खतम होते. फुकटखाऊ धोरणं राबवल्या जातात आणि कष्ट करणाऱ्याला किंमत नाही, ऐतखाऊ माजले जातात. मेहनत करणारा, कष्ट करणारा संशोधक, शास्त्रज्ञ, कारखानदार सरकारी बडग्यामुळं तो हैराण असतो आणि सरकारी अधिकारी खिसे लुटासाठीच ते धावतात. लायसन्स, कोटा, परमिट, इन्स्पेक्टर राज्याच्या बेड्या जनतेच्या हातापायात टाकून समाजवादी व्यवस्थेने जनता गुलाम करून ठेवलेली आहे. ही गुलामी संपवायची असल्यास सरकारचा जनतेच्या आर्थिक व्यवहारातला हस्तक्षेप काढून टाकणे हे अनिवार्य आहे. जिथे जिथे सरकारीकरण आहे तिथे तिथे भ्रष्टाचार आहे. सरकारी व्यवस्था ही समाजाला निष्क्रिय बनवते, अलाल बनवते आणि ज्या देशाची जनता निष्क्रिय ठरली तो देश प्रगती करू शकत नाही. उलट व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये व्यक्ती आपल्या प्रगतीकरिता धडपडते आणि त्याच्या प्रगतीमधून त्याची स्वतःची, गावाची आणि देशाची प्रगती होते. देशाला प्रगती पथावर न्यायचं असेल तर व्यक्तीचं स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं आहे. ते बोलून मी इथेच थांबतो. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा.